धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार मृणाल जाधव यांनी भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। मूळ प्रकरण आहे वडगाव तालुका धाराशिव येथील गट क्रमांक 395 मध्ये 2024 साली बेकायदेशीर आकर्षक म्हणजेच येणे आदेश देण्यात आला। 2020 चे नियम डावलून 2017च्या जुन्या नगररचना अहवालाचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला। 10% खुली सूट आणि 10% सुविधा क्षेत्र राखून ठेवणे बंधनकारक असते। मात्र त्यांनी हे सगळं बेकायदेशीर केलं आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। 100 कोटीपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा केलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची शिफारसही करण्यात आली आहे। अवैध संपत्तीची चौकशी करणे आवश्यक आहे। आलिशान बंगले, बहुमजली इमारती, लक्झरी गाड्या, मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून संपत्ती लपवण्याचा प्रयत्न, नांदेडमध्ये काळ्या पैशातून समांतर कारभार केल्याचा आरोप, भ्रष्टाचाराची रक्कम पतीच्या नावे वर्ग करण्यात आली, जमीन घोटाळा, शासकीय जमिनी खाजगी व्यक्तींना विक्री करून कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे। डॉक्टर मृणाल जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं। त्यांच्या सर्व मालमत्तेची चौकशी करावी। तातडीने एफआयआर करावा। सर्व बेकायदेशीर आकर्षक आदेश येणे रद्द करा आणि संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा। अशा प्रकारची मागणी मी महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे केलेली आहे। प्रधान सचिवांकडे चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे। विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडलेली आहे।